इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात सापडला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे। सोमवारी सकाळी मुलगी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी पैसे घेऊन बाहेर गेली, परंतु ती घरी परत आली नाही। 8 ते 9 तासांनी मुलगी न आल्याने तिच्या कुटुंबाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कोळसेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांना बापगावमध्ये नेले, जिथे वडिलांनी मृतदेह पाहिल्यावर ही मुलगी त्यांचीच असल्याचे सांगितले। पोलिसांनी सांगितले की अल्पवयीन मुलीची हत्या झाली आहे आणि तिच्या सोबत लैंगिक अत्याचार झाला की नाही याबाबतची माहिती शवविच्छेदनानंतर समोर येईल। मृतदेह शवविच्छेदनासाठी सर जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। काल कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदरची घटना आहे। काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी ज्यामध्ये मिसिंग झालेली होती, त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता। त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असायचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून। आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टीचा सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावरती आहे। लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचा पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागे आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत। त्या पद्धतीने PM रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त झाले त्याबद्दलचं आपल्याला मिळू शकेल। सध्या जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरती पीडितावरती सध्या PM सुरू आहे। PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचे आपल्याला लक्षात येईल। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी, तो याच्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या त्याकरता आमच्या 6 टीम सध्या विशाल गवळीला अटक करण्याकरता त्याच्या पाठीमागे आहेत। त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसेवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे। त्या पद्धतीचे तर रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत। आमच्या 6 टीम सध्या क्राईम ब्रँचच्या बरोबर मागावरती आहे। आज आमच्या कल्याण पूर्वमध्ये अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे। सर्वप्रथम एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मी त्याचा जाहीर निषेध करते आणि आज पोलिसांकडे अशी मागणी करते की तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तर या व्यक्तीनुसार तुम्ही ताबडतोब या आरोपींवरती कारवाई करा। बदलापूरमध्ये जे हत्याकांड झाली, हा सूर्य हा जयद्रथ असा जो आरोपीला न्याय दिला, त्या आरोपीवरती जो म्हणजे आरोपी बाबतीमध्ये जी आमच्या शिंदे साहेबांनी भूमिका घेतली होती त्यावेळेचे आमचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या प्रकारेच भूमिका ही कल्याण पूर्वमध्ये घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे त्या मुलीच्या कुटुंबाला, त्या मुलीच्या आईला, वडिलांना अशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती कोळसेवाडी पोलीस स्टेशनकडे आमच्या शिवसेना महिला पक्ष आघाडी, आमच्या शिवसेना, आमच्या पुष्पाताई ठाकरे आहेत, आमच्या रजवंतीताई आहेत, आमच्या सर्व महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी पोलिसांना ही विनंती करते।